नाबाड लांडगं ढोंग करतंय, लगीन करायचं सोंग करतंय. हे गाणं तुम्ही ऐकलं असेल बऱ्याचदा. आणि मानवी स्वभाव जो आहे, या मानवी स्वभावामध्ये दांभिकता जी आहे किंवा जे खोटेपणा, ढोंग जे मोठ्या प्रमाणामध्ये असतं. आणि थोडं सामान्य लोक करतात ढोंग, ते आपण समजू शकतो. पण कधीकधी ज्यांना आपण मोठं मानतो, असे लोकही जेव्हा ढोंग करतात, सोंग करतात, त्यावेळेस मात्र सगळ्या समाजाला त्याची किंमत मोजावी लागते. आणि याच सगळ्या गोष्टीचा एक मतितार्थ, संदर्भ, अर्थ घेऊन ढोंग नावाची माझी ही एक कविता आहे. आणि ही कविता ऐकल्यानंतर कदाचित तुम्हाला काही व्यक्ती डोळ्यासमोर येऊ शकतात, पण माझी ही कविता कुठल्याही एका विशिष्ट व्यक्तीच्या विरोधात नसून ही कविता आहे जनरली मानवी स्वभावाच्या संदर्भात. मानवी स्वभाव ज्यामध्ये जसा खरेपणा असतो, काही लोक खरे असतात, सत्य असतात, त्यांच्या वागण्यात सत्यता असते, तसेच काही लोक ढोंगी असतात, खोटी असतात. हे सांगण्याची ही कविता प्रयत्न करते असं मला वाटतं. चला तर आपण कविता समजून घेऊया. ढोंग. ढोंग माझं काही संपत नाही आणि सोंग माझं काही सुटत नाही. बंगालमध्ये गेलो की मी प्रयत्न करतो रवींद्रनाथ टागोर बनण्याचा, पण तसा पद्याचा आणि माझा काही संबंध नसतो. माझं सारं काही गद्यात नाही, गद्यात असतं. मग पुढे मला मोह होतो सुभाषचंद्र बोस बनण्याचा, पण तो करारी बाणा आणि त्यागी वृत्ती माझ्याकडे मुळातच नाही. मला फक्त कळतो तो म्हणजे व्यापार. आता तसा मी प्रयत्न केला महात्मा गांधी बनण्याचा. बघा, कधी रवींद्रनाथ टागोर बनणं, कधी सुभाषचंद्र बोस बनण्याचा प्रयत्न. आणि तसा मी प्रयत्न केला महात्मा गांधी बनण्याचा, चरखा चालवून सूत काढण्याचा, पण गांधीचं आणि माझं काही सूत जुळलं नाही. पण गांधीचं आणि माझं कुठे सूत जुळतंय? कारण गांधीने गरिबी पाहून आपला महागडा वेश फेकून पंचा परिधान केला, आणि मला मात्र हव्यास आहे आलिशान जगण्याचा. मग मी गांधी कसा बनेल? महात्मा गांधी कसा बनेल? शेवटी कधी कधी कंटाळा येतो आणि वाटतं की माणूस बनावं, पण तेही शक्य होत नाही. कारण थंडीत कुडकुडणाऱ्या 80 वर्षाच्या शेतकऱ्याबद्दल मला पाझर फुटत नाही. दलित मुलीवर अन्याय, अत्याचार, बलात्कार होतात तेव्हा मला दुःख वाटत नाही. लहान मुले कुपोषणाने मरतात याचंही काही वाटत नाही. मग मी माणूस कसा बनेल? मित्रांनो, अशी मानसिकता आपल्याला दिसते सभोवताली. अशी माणसं दिसतात, आपण पाहतो, आणि कधी त्यांच्या नावाने टाळ्या वाजवतो आणि जयघोषही करतो. आणि आपल्यालाही कळत नाही. मग आपल्यालाही कळत नाही कधी आपण त्यांच्यातलं एक होऊन जातो, कधी आपण त्यांच्यातलं एक होऊन जातो. असं हे ढोंगी जग आपल्या सभोवताली असतं, आणि आपण त्या जगाचा विरोध न करता कधी आपण त्याचं होऊन जातो आपल्यालाही कळत नाही. मित्रांनो, ही होती माझी ढोंग नावाची कविता. मला आशा आहे की तुम्हाला ही कविता नक्कीच आवडली असेल, कळली असेल. आणि माणसाचा ढोंगी बुरखा
फाडल्या गेला पाहिजे या विचाराचा मी आहे. आणि मला असं वाटतं की आपण सगळ्यांनी जे सत्य आहे, जे विज्ञान आहे, या गोष्टीसोबत राहिलं पाहिजे आणि ढोंग सोंग या सगळ्या गोष्टी आपण नाकारल्या पाहिजेत असं मला वाटतं. पुढची कविता ऐकण्यासाठी मी थोड्याच वेळात येत आहे. पुन्हा भेटूया. धन्यवाद.